श्री राधे मंडळी, मी बनवला आहे पहिलाच हा ब्लॉग. मथुरा, वृंदावन, बरसाना, नंदगाव, ब्रजभूमीतील सुंदर असं दर्शन. वृंदावनात आलेलो आहोत. मोती झीलमध्ये या ठिकाणी आम्ही थांबलो बाकी बिहारी दर्शनासाठी. मंदिरामध्ये पोहोचलो. फार सुंदर असं दर्शन या ठिकाणी झाले आणि आतमध्ये बाकी बिहारींचा प्रसाद रूपी हार खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला आहे. आणि हार रूपी हा प्रसाद जेव्हा मिळाला, तो आनंदाला काही पारावार नसतो खरं माझ्या. आणि त्याच ठिकाणी आम्ही खूप सुंदर भजनानंद, नृत्य त्या ठिकाणी बाकी बिहारीच्या मंदिरात करण्याचा योग. ज्या ठिकाणी राहिला होतो त्या ठिकाणचं हे मंदिर आहे मोती झीलमध्ये, अटराचुंगी. आणि या ठिकाणी हे राधावल्लभांचं दर्शन. त्यानंतर पुन्हा रूममध्ये आम्ही सर्व दर्शन आटपून आल्यानंतर माझे मधुसूदनजी म्हणजेच लड्डू गोपाल यांच्याशी सुंदर असा एक संवाद. त्यानंतर आम्ही रात्री प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला आलोत. अक्षरशः शेकडो हजारोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी उपस्थित होते आणि संपूर्ण रस्त्यावरती आपण बघू शकता ह्या फुलांच्या सुंदर अशा रांगोळ्या त्या ठिकाणी सजवल्या आणि बाबांचं आगमन झालं. आणि प्रेमानंद महाराजांचं दर्शन झाल्यानंतर खरंच एवढा आनंद वाटला या ठिकाणी. खूप मस्त दिवसाची इच्छा ही फार दिवसाची होती की कधी त्यांचं दर्शन होईल आणि योगायोगाने ते दर्शन लाभ झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी बरसानासाठी आम्ही तयार होऊन मोतीझील हरभजन का धाम मोतीझील या ठिकाणून निघालो. आता बसमध्ये प्रवास करत निघत असताना प्रेम मंदिरही दुरून दर्शन झालं होतंच. बरसानात गेल्यानंतर सुंदर असा हा श्रृंगार करण्याचं भाग्य आम्हाला ठिकाणी लाभलं. त्यानंतर टू व्हीलरवरती आमचा हा प्रवास सुरू झाला राधाराणींच्या दर्शनासाठी मंदिरावरती जाण्यासाठी. आणि वरती आल्यानंतर आपण गर्दी बघू शकता भाविकांची. एवढे भाविक भक्तांनी यामधून हा आनंद घेत आम्ही निघालेलो आहोत श्री लाडलीजूच्या दर्शनासाठी, म्हणजेच प्रिय माझी राधाराणी सरकार. आणि राधाराणी सरकारांचं दर्शन एवढं सुंदर झालं त्याही ठिकाणी अगदी बाकी बिहारींसारखंच आतमध्ये जायला मिळालं. आणि त्या ठिकाणचा देखील प्रसाद मला मिळाला होता. लड्डू प्रसादही मिळाला आहे. आणि ही पुष्पहार जो आहे हा राधाराणींच्या चरणावरचा आणि ते गळ्यात घालण्याचं सौभाग्य मिळालं. याच ठिकाणी मला एक सखी मिळाली, किशोरी तिचं नाव. आणि खूप सुंदर आम्ही दोघींनी नृत्य आणि फुगडी त्या ठिकाणी आम्ही खेळलो. खूपच आनंद या ठिकाणी मला तिच्याबरोबर आला. राधाराणीच्या प्रांगणात आल्यानंतर त्या ठिकाणी राधाराणीची चुनरी तो प्रसादही मिळाला. पुढे आम्ही हातावर मेहंदी काढली आईसाहेबांच्या दरबारातून निघाली असताना. आणि त्या ठिकाणी सुंदर अशी मेहंदी काढून झाली आहे, तुम्ही बघू शकता. राधे राधे. पुढे राधे राधे अशी छान नाव कोरलेलं त्या ओढण्या वगैरे ते बघत आम्ही पुढे निघालो. पुन्हा टू व्हीलरवरती आमचा प्रवास सुरू झाला. रोपवेची व्यवस्था आहे पण आम्ही जाईपर्यंत बंद झालं तर म्हणून आम्हाला ते गाडी करावं लागली. पुढे आम्ही भोलेबाबांच्या दर्शनाला नंदगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्याच ठिकाणचं हे सरोवर सुंदर असा आनंद याही ठिकाणी घेण्याचं भाग्य मिळालं. खूप रमणीय असं स्थान आहे. भजनस्थळी या ठिकाणी पोहोचलो. नंतर नंदबाबांचा वाडा आणि ह्या प्रांगणामध्ये हा आनंद त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंदबाबा बरेच दिवस या ठिकाणी राहिले. हे नंदबाबांचं गाव आहे. स्वतः नंदबाबांनी हे गाव वसवलेलं आहे म्हणून याला नंदभवन नंदगाव असं नाव. आणि बरंचसं जुनं ऐतिहासिक गोष्टी या ठिकाणी पाहावयास मिळतात. पुढे कीर्ती मंदिराकडे बरसानामध्येच पुन्हा कीर्ती मंदिराकडे आम्ही आलेलो आहोत. आणि कीर्ती मंदिर म्हणजे प्रेम मंदिर जे आहे वृंदावनातील कृपालीजी त्यांनीच इकडे निर्माण केलेलं. इथेही कृपालीजी महाराजांचं दर्शन होतं. आणि सुंदर असं भगवान श्रीकृष्ण राधाराणी यांचंही दर्शन या ठिकाणी झालेलं आहेच. पुढे राधारमण कीर्ती मंदिरामध्ये बघा फार सुंदर असं दृश्य, फार सुंदर असं दर्शन या ठिकाणी. हे पुन्हा दृश्य आपण बघताय ते मोतीझीलमध्येच आहे. कारण आम्ही गोपी ड्रेस सर्वांनी रात्री खरेदी केली मस्त लोही बाजारमध्ये जाऊ. आणि तिथे जाऊन आम्ही छान असा गोपी वेशभूषा करून आम्ही निघालो आहोत निधिबनाकडे. निधिबन म्हणजे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने रासलीला केली शरद पौर्णिमेच्या रात्री. जी महारास लीला केली आहे त्या रासलीलेचा आनंद खऱ्या अर्थाने
घेण्याचं भाग्य, भगवंताची चरणाची ती रजकण, गोपिका जी आहे ती गोपीचंदनच आहे साक्षात. आणि ती माती, ती गोपीचंदनाचा स्पर्श आपल्या शरीराला होणं म्हणजे अहोभाग्य आहे. आणि ठिकाणी असा आनंद घेत घेत आम्ही खऱ्या अर्थाने निधिबनाकडे आम्ही निघालेलो आहोत. म्हणजे या सर्व सखींसमवेत खूप आनंद मला ब्रजभूमीत मिळाला. ही निधिबन आहे. आता सध्या तर आतमध्ये जाण्यासाठी बंदी आहे, कारण चारी बाजूनं त्या ठिकाणी एक तार लावले आहेत, पिंजराच केला, त्यातून बघताय सर्व लोक. पण माझं भाग्यच मानेल मी, की या ठिकाणी खऱ्या अर्थाने निधिबनामध्ये हा आनंद घेण्याचं भाग्य मिळालं. अक्षरशः त्या निधिबनामध्ये आम्ही 5 आम्ही सखी आणि सर्व तो आनंद त्या ठिकाणी घेतलाय. ही सर्व निधिबनातील ही गोपीचंदन आहे. गोपिकांच्या चरणाची ही रज आहे. आणि त्यावेळेस संपूर्ण अंगाला आपण ते लावतो. एक प्रसाद त्या ठिकाणी तो खऱ्या अर्थाने प्राप्त होतोय. आणि हे गोपीचंदन भाग्याने खऱ्या अर्थाने मला त्याशी मिळालं असंही म्हणायला हरकत नाहीये. आणि एवढा आनंद वाटत होता की साक्षात आपण गोपिका समेत आहोत. कारण ही जी झाडी दिसते, झाडी नसून हे साक्षात गोपिका आहे. रात्रीच्या वेळेला ह्या गोपीरूप धारण करतात आणि आजही भगवंत अखंड रासलीला त्या ठिकाणी करताय. या ठिकाणी थोडीशी सेवा करण्याची संधी ही देखील प्राप्त झाली. मी माझं भाग्य मानेल. आणि खूप आनंद या निधिबनामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही त्या ठिकाणी घेतलाय. ही माझी सखी, सर्वांनी आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला आणि सर्व काही त्या निधिबनातील हा आनंद खूप सुंदर अविस्मरणीय क्षण खऱ्या अर्थाने हे जपायला मिळत आहे. खूपच छान. त्यानंतर पुन्हा वृंदावनातील बाकी बिहारीचं दर्शनासाठी रात्री पुन्हा आलेलो आम्ही. आणि या ठिकाणी प्रभूंना भोग लावत असताना एक अर्धा तास त्या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली. थोडासा एक आनंद हाही त्या ठिकाणी घ्यायला मिळाला. त्यानंतर पुढे निघालो आहोत राधावल्लभांच्या दर्शनासाठी. तेवढ्यामध्ये बरेचसे पंजाबी लोक आलेत आणि त्यांच्यामध्ये त्यांचा भजनानंद सुरू होता. आणि त्यांच्यात आम्ही बल्ले बल्ले करत राधे राधे त्यांच्यातही सामील झालो. त्यांच्यातही खूप आनंद घेतला. आपण बघू शकता फार सुंदर असं त्या ठिकाणचं हे वातावरण. खूप आनंद, कारण नृत्य करणं ही भगवंताची उपासनाच आहे. नाचुंगी 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 हरिगुण गावत नाचुंगी. आणि या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर एक खऱ्या अर्थाने एक चमत्कारिक गोष्ट माझ्याबरोबर त्या ठिकाणी घडल्या होत्या. म्हणून थोडंसं भावनिक खऱ्या अर्थाने मी झालेली थोडीशी. 19 वर्षापासून ज्या गोष्टीची इच्छा होती त्या पद्धतीत दर्शन खऱ्या अर्थाने मला आज लाभलं होतं. खूप सुंदर असं बाकी बिहाऱ्यांचं पुन्हा दर्शनाचा योग, प्रसादी मिळाली. आणि नंतर सगळ्यांनी ठरवलं चला गोलगप्पे, पाणीपुरी तर आपली आवडते, गेलो चला. आणि या ठिकाणी माधव, मधुसूदन, मनमोहन तिघही सकाळी त्यांना या ठिकाणी त्यांची तयारी. तिघांना एकाच मच्छरदाणीमध्ये रात्री झोपवलं होतं आम्ही. आणि या ठिकाणी सुंदर अशी त्यांची तयारी झाली. फार सुंदर शृंगार या ठिकाणी त्यांचा करून आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही गेलो प्रेम मंदिर. प्रेम मंदिर फार सुंदर आहे खरंच. आणि त्या ठिकाणी हा आनंद घेतला मी माझ्या सखींसमेत. फार सुंदर फोटोशूट, मस्त आनंद घेता आला त्या ठिकाणी देखील. आणि आतमध्ये तर बघण्यासारखे हे स्थान आहे. प्रेम मंदिराबद्दल आपण सर्वांनी ऐकूनच आहात, परंतु जेव्हा प्रत्यक्ष तिथे आपण जाऊ आणि त्या गोष्टी अनुभवतो ना, अविस्मरणीय, खूप सुंदर आनंद घेऊन आम्ही बाहेर पडलो. आणि या ठिकाणी बघा आतमध्ये प्रेम मंदिर आपण बघू शकता. ठाकूरजी आणि राधाराणी सरकार, फार सुंदर त्या दिवशीचा शृंगार त्यांचा होता. आणि बाहेर आल्यानंतर मग मोह काय आवरणाच आणि पुन्हा नृत्य आमचं सुरू झालं. आणि मग छान असं त्या ठिकाणी मनसोक्त प्रेम मंदिरामध्ये तो आनंद आम्ही घेतला. राधे राधेच्या नावामध्ये जयघोष करत तो आनंद घेत घेत राधे राधेमय जीवन झाले खऱ्या अर्थाने. खूप सुंदर आनंद. मी खरंच सौभाग्य माझं मानेल की वेळोवेळी बाकी बिहारी
या ठिकाणी बोलवत असतात दर्शनासाठी. ती कृपा आणि पुढे जन्मभूमी मथुरा या ठिकाणी पोहोचलो. आता आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या